नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. बघा, आपल्याला व्हिडिओमध्ये जी दिसते ना, तर ती माझी मोठी मुलगी आहे सृष्टी. आणि तिला घेऊन बसलेली माझी आई आहे. तर लहानपणी आहे ना, खूप छोटी होती ती. जेव्हा तिचा जन्म झाला त्यावेळेस 1 किलो 40 ग्रॅम असं काहीतरी वजन होतं तिचं. आणि 1 महिना ती हॉस्पिटलमध्येच होती, त्या काचेच्या पेटीमध्ये बंद करून ठेवलेली. तर इतकी छोटी होती ना, का ती हातामध्ये सुद्धा घ्यायला माणसाला भीती वाटायची. आणि इतकी रडायची की रात्रभर झोप येत नव्हती डोळ्याला आणि दिवसभर रडायची. तिच्या डोळ्याला झोप नव्हती, पण तिच्याबरोबर दुसऱ्या माणसाला सुद्धा झोप नव्हती. इतकी रडायची. आणि एक सांगायचं की आपल्या माणसांना आहे ना, एक मुलीविषयी निगेटिव्हिटी आहे. की मुलगी नाही मुलगाच पाहिजे, मुलगी नाही मुलगाच पाहिजे. परंतु मला एवढा आनंद झाला होता ना, की मला असं वाटलं होतं मला मुलगी नाही तर एक लक्ष्मीच प्राप्त झालेली. तर मला खूप लोक म्हणत होते का नाही मुलगा व्हायला पाहिजे होता, मुलगा व्हायला पाहिजे होता. परंतु मी म्हटलं नाही, मला मुलगा सारखाच आणि मुलगी सारखीच. कारण मुलगा पण आपल्यासाठी काही करू शकत नाही. आणि मुलगी तरी येऊन तिचं जरी लग्न झालं तरी येऊन थोडा वेळ माणसाजवळ बसेल, गोड बोलेल. तर मुलीची माया आहे ना ही खूप असते. मुलगा जेवढा जीव लावत नाही तेवढी मुलगी माणसाला जीव लावते. त्यामुळे ना आपल्या घरामध्ये एक तरी मुलगी असायलाच हवी. आणि ज्या लोकांना असं वाटतंय का मुलगी नाही मुलगाच पाहिजे, तर त्यांना एक सांगू इच्छितो मी की प्रत्येक घरामध्ये ही मुलगी असायला हवी. त्याला एक कारण आहे की जर मुलगीच नसली तर मुलगा येणार कुठून? बरोबर आहे का नाही? जर मुलगी नसेल तर मुलगा येणार कुठून? आणि तुम्हाला जर नुसता मुलगाच हवा असेल आणि मुलगीच नसली तर काय करणार? आता काही काही लोकांना लग्नासाठी मुलगी भेटत नाही. त्याला कारण हेच आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस मुलगी जन्माला आली त्यावेळेस गर्भपात केला आणि काही गोष्टी करून टाकल्या आणि आता म्हणता का मुलगी भेटत नाही मुलगी. त्याच्यासाठी कारणीभूत तुम्हीच आहेत. तुम्हाला मुलगी नको आणि जेव्हा मुलगा मोठा होतो त्यावेळेस मुलगी हवी. या दोन्ही गोष्टी कशा काय शक्य होतील? तर मित्रांनो, ही चुकीची भावना आहे. जर मुलगी झाली तर तुम्हाला आनंद व्हायलाच हवा. तर मित्रांनो, माझे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.